मंडळाचे अध्यक्ष आणि नक्कीच मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान देखील करतोय। दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण देखील या। यस 12वे खेळाडू देखील सज्ज होत आहेत। तदनंतर मात्र राजेशजी मोरे यांचा आपण शुभ सन्मान करतोय। शुभ सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती। ज्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। तदनंतर मात्र सन्मान केला जातो समीरजी खांबे आपण देखील या। समीरजी खांबे साहेब आपण देखील या। आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। समीर खांबे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात। जाऊयात महाराष्ट्र दिशेनं आजच्या दिवसातील अंतिम मॅच नवलाई देवी चषकाची मेगा फायनल। एका बाजूला संघ आहे नवलाई कोतवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे आई गावदेवी जननी माता सरी। या दोन्ही संघांदरम्यान ही बिग फाईट मॅच। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। शो द गुड गेम, शो द क्वालिटी विकेट, लेट्स प्ले। मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आमचे लाडके माजी नगरसेवक कार्यसम्राट कार्यकुशल महेश शेठ पाटील देखील उपस्थित। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभम पहिला चेंडू निर्धाव अप्रतिम कामगिरी करावी लागेल। सुंदर अशी स्पर्धा। खरं तर मी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर या नक्कीच संघटनेला हार्दिक आभार व्यक्त करेन की त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आणि पोलादपूर तालुक्याला मुंबई डोंबिवली सारख्या विभागामध्ये आपल्या खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य केलं। इथं मात्र फटका अतिशय सुरेख आहे। इनफिल्डच्या डोक्यानं जेव्हा खेळून काढलाय स्वीपर कव्हरला चेंडू जातोय दणदणीत कणकणीत चौकार। महेश दादांचं नक्कीच गुणगान गाणारं संगीत गोरगरिबांचे नक्कीच कैवारी आहेत। कारण की कोरोनाच्या काळामध्ये मुळाचं सहकार्य त्यांनी देखील केलं होतं। पंचांचा वाईटचा इशारा क्या बात आहे। इथे मात्र चांगला संघर्ष केला जातोय। सुंदर गोलंदाजी करावी लागेल। धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील। पहिलं षटक प्रगती पथावर आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम स्ट्रायकरला जबाबदार विकी देखील सज्ज आहे। हो क्या बात आहे। फटका अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षक तैनात आहे। विकीने देखील अशा एकंदरीत स्पर्धेमध्ये मोलाची कामगिरी केली। पहिल्या सामन्यामध्ये 53, दुसऱ्या सामन्यामध्ये 43 आणि तिसऱ्या सामन्यामध्ये तत्पर 37 धावांची आक्रमक साकारली। आणि आता मात्र नक्कीच आपल्या संघासाठी मेगा फायनलची मॅच देखील अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय नवलाई कोतवाल संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि स्वतः नवलाई कोतवाल संघ मधाच्या आतमध्ये फाईट करतोय। हो स्विंग अँड मिस, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल अपील जरूर झाली होती परंतु नक्कीच आपण पाहिलं तर बॉटम बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नव्हता। निर्धाव चेंडूची होते समाप्ती। अप्रतिम स्पर्धा नवलाई देवीच्या नावानं आदिशक्तीच्या नावाने स्पर्धा पाहतोय। हा चषक पाहतोय चषकाचा अंतिम सोहळा। हो इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु पंचांचा वाईटचा इशारा आलाय। लगेच आपले पाहिले तर मधाच्या वर ड्रोन देखील आहे परंतु हा ड्रोन आमचे युट्यूबर सपनाताई यांच्या चॅनलचा आहे। सपना डोंबिवलीकर या चॅनलला आपण जरूर नक्कीच व्हिजिट करा आणि या स्पर्धेचा थेट लेखाजोखा नक्कीच आपण देखील पाहू शकता। एक क्षणचित्र टिपली जाते ड्रोनच्या माध्यमातून कारण की स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची कोतवाल गावाचा मान उंचावेल अशी स्पर्धा आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय। संत तुकाराम महाराज सांगतात याचसाठी केला होता तास शेवटचा दिवस गोडवावा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आजचा हा अंतिम दिवस गोडवताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। ओऱ्या बॅटला साइडला देखला स्ट्रोक चेंडू जातोय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार दणदणीत कणकणीत चौकार।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. आक्रमकता, चला जास्त वेळ घेऊ नका कारण की आपल्याच नंतर बॅटिंग करायचे कुठल्याही संघावरती बॅट लाईटचा इफेक्ट होऊ नये यासाठी नक्कीच आम्ही आवर्जून सूचना देतोय. पहिले षटक नक्कीच संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता मात्र स्ट्राईक, रन मशीन ऑफ कोतवाल गावाची रन मशीन विकी शिंदे स्ट्राईक एंड वरती असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विनोदला आपण पाहतोय राईट मोर द विकेट ना कॅमेरा इन करणं सज्ज होतोय. अंतिम लढत, अंतिम मॅच, मेगा फायनल या स्पर्धेची आणि गोलंदाज विनोद दुसऱ्या स्पेल मध्ये सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू, इथे मात्र शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू जातोय डीप बॅकवर्ड, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, संघर्षाचा शंखनाद करा. दाखवली गेली चौकाराला धावसंख्या 15 या आकड्यावरती आणि आता मात्र कोतवाल गावाचे पाठीरेखी देखील थोडेसे नक्कीच खुश असतील. ओहो, रायझिंग अँड सरप्राइझिंग यॉर्कर लाईन शेडो, परफेक्ट यॉर्कर. चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच या यॉर्करने दिले जात आहे. कमबॅक केला जातोय गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम बॅटल या स्पर्धेची मेगा फायनलची मॅच. हो, फटका इथे मात्र फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि या मॅचची गोल्डन विकेट नक्की संपादित केलाय गोलंदाज विनोदने. विकी शिंदे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती कॉन्स्टंट नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल गणेश. हो, इथे मात्र आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी. हो, इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. जर चेंडू एस्टन वरती डायरेक्ट लावला असता तर इथे मात्र धोक्याची घंटा वाजली असती गणेश साठी देखील कारण की नॉस्ट्राक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले देखील नव्हते आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगला संघर्ष सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतोय नवलाई कोतवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी जन्नी माता सरी या दोन दिग्गज संघाला मॅन. हो, अर्ध्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, चुकी घडले, चुकीला माफी नाही. चेंडू फरक झाला, सीमा पार, चौकार. चौकार, धावसंख्या धावफलकावरती 20 आणि अंतिम चेंडू या षटकातील आणि बैलगाडा शर्यतींचा नक्कीचा संगीत आणि आपण पाहिलं क्रीडांगणाच्या अगदी बॅक साइडला देसाई गावाचं ऐतिहासिक बैलगाडा शर्यतींचा नक्कीचा मार्ग देखील आहे, अड्डा देखील आहे, सावली मैदान. हो, इथे मात्र नक्कीच चांगला पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि अखेरच्या चेंडूवरती धाव येते फक्त आणि फक्त एक. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. अंतिम षटक आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असेल. यस डीजे. गुणगान गाणार हे संगीत निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांचे आधारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि दरम्यान इथे मात्र नक्कीच
पंचांनी नक्कीच याचा वाईटचा इशारा घोषित केलाय. क्या बात आहे. कारण की स्क्वेअर लेगच्या पंचांचा हा डिसिजन आहे. चला पंचांशी नक्कीच आपण कुठलाही वादविवाद घालू नका. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन आणि तो आपणास मान्य करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये गोलंदाज विशालला आपण पाहतोय. वाईडला वाईडनं धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. हो क्या बात आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक बरदा वेगाने गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. संघर्ष सुरू आहे. नवलाई कोतवाल आणि आई गावदेवी झंडी माता सरई या दोन्ही संघाच्या माध्यमातून मॅचचा आनंद देखील आमचे महेश दादा पाटील घेत आहेत. नक्कीच माजी नगरसेवक कार्यसम्राट आणि ते देखील या मेगा फायनलच्या मॅचचा आनंद घेतात. आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. स्विंग अँड मिस, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि मी प्रशंसा करेन आमच्या या कोतवाल गावाच्या या आयोजकांची आणि त्याचबरोबर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर. कारण की मुंबई सारख्या शहरामध्ये डोंबिवली सारख्या विभागामध्ये आपल्या गावातील तरुणांना एकत्रित करण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील केलाय. सरळ बाटण्या चेंडूला खेळून काढलाय आणि ते मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होता. जीवाच्या आकांतेने खेळाचं प्रदर्शन सुरू आहे मधाच्या आतमध्ये. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी मधाच्या आतमध्ये चांगला खेळ प्रस्थापित करताना मधाच्या आतमध्ये गणेशला देखील आपण पाहतोय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारे असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण की दोन्ही बाजाने जीवाच्या आकांताने खेळाचं प्रदर्शन सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. हो इथे मात्र स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडंसं फॉर्मले. नजराटी दुर्घटना घटी. जसा चेंडू हातातून निसटला तसा मात्र 2 धावा घेतल्या आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. ऑन दी मार्क. अर्ध्या बॅटमॅन सौला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॉटम बॉल मध्ये संपर्क देखील होत नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपाने ही अंतिम धाव धावफलकावरती जोडली जाते आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30 आणि विजयासाठी 31 धावेंची आवश्यकता असेल. आई गावदेवी जन्नी माता सरई या संघाला. यस डीजे.
नवलाई कोतवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे आई गावदेवी जन्नी माता सरई. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मेगा फायनल ऑफ द डे आणि नक्कीच अंतिम मॅच अंतिम इनिंग जो संघ जिंकेल तो नवलाई देवी चषकाच्या या नक्कीच मेगा फायनलच्या आकर्षक लखलखत्या ट्रॉफीचा दावेदार बनेल यात मात्र शंका नाही आहे. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. विनोद आणि त्याच्या सोबतीनं विनोद आणि साहिल ही सलामीची पेर मधाच्या आतमध्ये. आमचे 12वे प्रतिनिधी देखील जीवाच्या आकांतेने चांगलं कार्य करतायत आणि चांगला खेळ मधाच्या आतमध्ये प्रस्थापित करतील यात मात्र शंका नाहीये. चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. करतो गोलंदाज तयार होतो. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता. अंतिम मॅच या स्पर्धेची दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हो इथे मात्र अडव्या बॅटमॅन साईडला मारण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. वाईड हाताला गेला आणि नक्कीच या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी देखील करावी लागेल. 31 धावांश माफक असं लक्ष. हो बॅटमॅन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार दणदणीत कणकणीत चौकार. दाखवली जाते. हो गॅप शॉट सिलेक्शन. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक भरता वेगाने होते त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू फरक झाला सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराला चौकाराला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. आक्रमण चढवलं जातं विनोदच्या माध्यमातून. हो इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक केला जात आहे. 2 चौकारले त्यानंतर मात्र हा अतिशय सुरेख चेंडू मधाच्या आतमध्ये हाताला गेला. चांगली कामगिरी करताना मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघ. हो इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक. षटकार. चेंडूला पिच केला होता. निर्धाव चेंडूच्या आतमध्ये फेकला जातोय. चांगलं बॅटल सुरू आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय 15 धावा. 31 धावांचं लक्ष माफक असं लक्ष आणि ही विकेट्स घेणं गरजेचं असेल. एकंदरीत कोतवाल या संघाला या सामन्यामध्ये नक्कीच आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं तर ही विकेट्स फार महत्वाच्या. हो इथे मात्र अंडर आईस फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि एकच धाव घेतली जाईल यात मात्र शंका नाही कारण की विनोद स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्यात मात्र शंका नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ज्या खेळाडूने या एकंदरीत स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली तोच फलंदाज आणि गोलंदाज विकी शिंदेला आपण पाहतोय. विकीला इथे मात्र चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी इकॉनॉमिकल स्पीड हाताळावं लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतो नक्कीच. शॉट फाईन लेग शॉट थर्डमान त्याचबरोबरीनं आपण पाहतो स्वीपर कव्हर शॉट बाकीच्या ठिकाणी मात्र मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. हो स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावेसाठी बिग हिट. षटकार.
साठी नक्कीच नवीन चेंडू असेल. नक्कीच हा स्पर्धेचा नियम आहे आणि इथे मात्र नवीन चेंडू देखील दिला जाईल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचले तत्पर 22 या आकड्यावरती आणि आता मात्र अवघ्या 9 धावेंची आवश्यकता विजयासाठी. हो रायझिंग अँड सरप्राइजिंग क्या बात आहे. स्विंग याला मिस अतिशय सुरेख गोलंदाजी. कट्टर चेंडू हाताला होता. चेंडू पडल्यानंतर उजव्या एसटीच्या जोकानं बाहेर निघाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. 9 धावेंची अजून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 10. हो बॅकफुल स्लाइस केलाय. डीप पॉइंटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू फॉरवर्ड होईल. सीमारेषा पार दणदणीत कणकणीत चौकार. बिग हिट केलाय आणि एम एस धोनी स्टाईलने इथे मात्र सामना संपवलाय. विनोदने आणि सामना जिंकलाय. आई गावदेवी जन्नी माता चरई या संघानं चरई संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. 8 लाख टफ लाख नवलाई कोतवाल संघ यस डीजे. आणि या मॅचचा हिरो नक्की सामनावीराचा पुरस्कार विनोद देखील असेल. त्याला देखील आपण नंतर सन्मानित करूयात. प्रथमतः आपण नक्कीच मान्यवरांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत. विकी शिंदे आपण या. चला विकी शिंदे काही हरकत नाही परंतु आपण आपला या ठिकाणी मात्र शुभ सन्मान नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नक्कीच आपला मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान देखील करणार आहोत. हे काढ ना. आणि प्रथमतः आपण नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ साकारला. कधी 1000 का 500 गेले आता. विकी शिंदे आपण या. सन्मान्य सौ स्वातीताई सकपाल यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो सहर्ष हार्दिक स्वागत. अमितजी गाडगे साहेब आपण या. आपण या ठिकाणी मात्र असोसिएशनचे पदाधिकारी आहेत नक्कीच त्याचबरोबर खजिनदार देखील आहेत. आपण नक्कीच या ठिकाणी मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच आपण
सुरुवात देखील करणार आहोत आणि नक्कीच या ठिकाणी मात्र आमचे पंच असतील, आमचे समालोचक असतील, यांचा देखील आपण सन्मान करणार. आमचे ऑफिशियल स्कोरर, आमची GTC लाईव्ह चॅनलची ही वाहिनी, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी मात्र बक्षीस वितरण समारंभाला देखील सुरुवात करणार आहोत. आमचे महेश शेठ पाटील देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करूयात. चांगली स्पर्धा एकंदरीत नक्कीच